राम राम मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र। तर मी निघाले आता छावा मूवी बघण्यासाठी। तुम्ही बघितली असणार आणि कोणी बघितली नसणार तर चला माझ्यासोबत छावा मूवी बघण्यासाठी। तर चला तिथे आपण जाऊया आणि माझ्याबरोबर माझी फॅमिली आणि माझी सिस्टरची फॅमिली। तर हे सर्वजण आम्ही थिएटरमध्ये भेटणार आहोत। आणि आता मी निघाले घरातून। तर अभिमानाची गोष्ट अशी की माझ्याबरोबर ती माझी बहिणीची फॅमिली आहे, ती आपल्या शेलार मामा फॅमिलीतून आहे, त्यांचे वंशज आहे। तर चला आपण तिकडे गेल्यावर त्यांच्या सर्वांच्या रिॲक्शन पण बघणार आहोत मूवी संपल्यावर। तर आता चला निघते मी छावासाठी। इकडे बघ, इकडे आमच्याबरोबर आहे शेलार फॅमिली। आम्ही शिवकन्या बोल, आम्ही मर्द मराठ्यांच्या आले की शिवकन्या। बघा आमच्या अन्वीने कशी चंद्रकोर लावली आहे। तर चला आता आम्ही छावा बघायला आतमध्ये चाललोय आणि आल्यानंतर रिॲक्शन देणार, हो की नाही? होय होय होय। चला ना। अन्वी, छावा बघितला ना? आवडला तुला? हा, रडली तू? रडली? आणि आपला राजा आपले छत्रपती संभाजी महाराज। हा हा, कसा वाटला छावा? छान होता, पण मस्त होता। जातो आम्ही। लास्टचा सीन खूप भयानक होता। तर हे बघा 1:30 वाजलेत आणि आता आम्ही घरी आलोय। तर 9:45चा शो होता आणि आम्ही आता घरी आलोय। आता वाजले 1:30। जय शिवराया। आणि आत्ताच आम्ही घरी आलोय, आता वाजले 1:30, कारण लेट शो होता त्यामुळे। आणि आम्हाला इथे ऑटो वगैरे भेटत नव्हती, सो एवढा टाईम झाला आणि तिथे लगेच सर्वजण जायला निघाली, त्यामुळे कोणावर बोलता पण आलं नाही। तर बहिणीची फॅमिली घरी गेली आणि आम्ही आमच्या घरी आलो। तर अशीच कंडिशन होती थिएटरमध्ये प्रत्येकाची। आणि शेवटची 20-25 मिनटं अगदी डोळ्यात अश्रू थांबत नव्हते। तर खरंच खूप छान मूवी बनवली
कारण आजपर्यंत अशी मूव्ही बनली नाही आहे. आणि आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर ही आधारित मूव्ही होती. आणि याचं चित्रीकरण अगदी हुबेहूब झालं आहे. असं वाटत होतं की आम्ही तो काळ जगतो आहे. आणि खरंच त्या वेळी ज्या आपल्या छत्रपती संभाजीराजांनी यातना भोगल्या स्वराज्यासाठी, आपल्या प्राणाची पण पर्वा केली नाही. नाहीतर एखादा दुसरा राजा बोलला असता की मी औरंगजेबला शरण जाऊन आपला जीव वाचवतो, पण नाही. ज्या पुत्रामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त होतं आणि स्वराज्यासाठीची तळमळ आणि स्वराज्यासाठी बलिदान करणारे असा छावा. एक आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी एवढ्या यातना भोगल्या, एवढे त्रास भोगले, ते फक्त स्वराज्यासाठी. आणि आता तुम्ही विचार करा, एखादा आपल्याला बसमध्ये किंवा कुठे धक्का जरी लागला तरी आपण ते सहन नाही करू शकत. खरंच आज जो छावा बघून जी मनाची स्थिती झाली आहे ती सांगता न येण्यासारखी आहे. आणि सर्वांचीच अशी झाली आहे, कारण एवढं चित्रीकरण हुबेहूब केलं आहे आणि सर्व भूमिका त्यात एकदम झोकून दिलं आहे त्यांनी. आणि त्यांनी आपापल्या परीने एवढा छान प्रयत्न केला आहे की 500 वर्षापूर्वीचा इतिहास बघून आजही आपल्या डोळ्यात अश्रू येतात. ते फक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या शूरतेबद्दल, वीरतेबद्दल आणि त्यांनी ज्या यातना भोगल्या त्या खरंच खूप भयानक होत्या. आणि तो काळ आपण त्या 2-2.5 तासात आपल्याला जगल्यासारखा वाटत होता की खरंच किती ते भयानक दृश्य होतं. पण आपल्या राजाने आपल्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान केले, आहुती दिली. आणि खरंच असा छावा होणे पुन्हा शक्य नाही. जय भवानी, जय शिवाजी. तर खरंच छान मूव्ही आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि ती पण थिएटरमध्ये जाऊन बघा. मला पण पहिल्या शोला जायचं होतं, जाणार ते शक्य झालं नाही. आणि घरी पण मला इथे मोबाईलवर बघायला खूप सारे ऑप्शन होते, पण नाही, मी बोलले थिएटरमध्ये जाऊनच छावा बघणार. सो मी वेट केला आणि आजच्या दिवशी आम्ही छावा बघायला गेलेलो. तर खूप छान मूव्ही आहे आणि अशी डोळ्यात पाणी आणणारी ही मूव्ही खरंच आपल्या मुलांना दाखवली पाहिजे. आपल्या राजाने जे काही त्याग समर्पण केले, आजच्या पिढीला हे सर्व शिकण्याची खूप गरज आहे. आपले शिवछत्रपती शिवाजी महाराज तसंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वीरते आणि शौर्यतेबद्दल मुलांना आणि पुढच्या पिढीला स्वराज्याबद्दल, स्वराज्याच्या शौर्यगाथा सांगण्याची गरज आहे. आणि आई जिजाऊ माँसाहेब त्यांनी आपल्या मुलाला शंभू महाराजांना जी शिकवण दिली ती आता अंमलात आणण्याची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण फक्त भगवा हे घालून फक्त मराठी आहोत म्हणून एवढं बोलून चालणार नाही. तर खरं श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वीरते आणि शौर्य, बलिदान, त्यागाचं आपण आजच्या पिढीला शिकवण दिली पाहिजे. त्याच्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपण शिवाजी महाराजांचे विचार अंमलात आणले तरच शिवराज्य येईल. आणि बस, कारण एवढी मूव्ही बघून आता मनस्थिती नाही आहे बोलण्यासारखी. तो खरंच खूप छान मूव्ही आहे आणि अशा मूव्ही बनल्या पाहिजे. आणि सर्व कलाकारांनी
जो जीव त्यात ओतून त्यांचा किरदार निभावला आहे. खरंच त्यांना सॅल्यूट आहे. आणि खूप छान ज्यांनी ही मूवी काढली दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उटेकरजी. खरंच त्यांना साष्टांग दंडवत. सो तुम्ही पण छावा बघा. तर चला, जय शिवराया, जय महाराष्ट्र.